चिपळूण शहरातील मार्कंडी परिसरात आज सकाळी वाहतुकीचा मोठा खोळंबा झाल्याची घटना घडली। युनायटेड इंग्लिश स्कूल समोरील कराड रोडवर पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन डायव्हर्ट करण्याचं काम सुरू होतं। या कामासाठी रस्ता खोदण्यात आला होता। काम पूर्ण झाल्यानंतर खड्डा बुजवण्यात आला असला तरी योग्य प्रकारे मजबूतीकरण न झाल्याने आज एका अवजड ट्रकचे चाक थेट या भरावात रुतले। भुसभुशीत माती आणि अपुरा भराव यामुळे ट्रक अडकल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। विशेषतः सकाळच्या गर्दीच्या वेळी या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहन चालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला। स्थानिक नागरिकांनी आणि वाहन चालकांनी संबंधित यंत्रणांवर नाराजी व्यक्त करत ट्रक तातडीने बाहेर काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली आहे। तसेच पाईपलाईनच्या कामानंतर केवळ माती टाकून खड्डा बुजवण्याऐवजी पक्का भराव करून तातडीने डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी जोर धरते। दरम्यान पावसाळा तोंडावर असताना अशा प्रकारच्या अपुऱ्या दुरुस्तीमुळे भविष्यात आणखी अपघात किंवा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।